हॅलो. मी आले गावी आणि संडे होता, तर मी, आई आणि निधू निघालो आहे माझ्या सगळ्यात आवडत्या ठिकाणी, माझ्या आजोबांच्या घरी धामापूरला जायला. तर हा जो रोड तुम्ही पाहताय, हा आहे रवळनाथ मंदिर काळसे इथला, आणि ही देखील माझी सगळ्यात आवडती जागा आहे. कारण उन्हाळ्यात ना इथे खूप गारवा असतो आणि हिरवळ आणि भरपूर सावली असते. कारण दोन्ही बाजूला तुम्ही पाहू शकता, इथे नारळ आणि पोपळीची भरपूर झाडं आहेत. मग आम्ही येऊन पोचलो आजोबांच्या घरी. इथे पण पावसामुळे आजूबाजूला सगळं हिरवंगार झालंय. थोड्या वेळानं भरपूर पाऊस सुरू झाला. माझी मावशी पण आली होती आणि मग काय तिने रसकापरोळीचा बेत केला होता. खरं तर संध्याकाळी आम्ही भगवती मंदिर आणि तलावावर जायचं पण ठरवलं होतं, पण पाऊस एवढा होता की तो प्लॅन आमचा कॅन्सल झाला. पण मी जेव्हा पुन्हा येईन तेव्हा नक्कीच तलावाचा एक व्लॉग तुमच्या सर्वांसाठी बनवेल. रसखापरोळी ही कोकणातील एक ऑथेंटिक डिश आहे आणि खूप दिवस झाले होते मी पण रसखापरोळी खाल्ली नव्हती. हा जो रस बनवला जातो तो नारळाच्या दुधापासून आणि गूळ वापरून बनवला जातो. आणि अशा प्रकारे आम्ही पावसाचा मस्त आनंद घेत सर्वांनी गरमागरम रसखापरोळी खाल्ली.